उद्याची तयारी चालू आहे. बेड बनवतोय आपण. त्याप्रमाणे आता उद्या निघायचं आहे. तशा बॅगा भरतोय आपण. आम्ही 6 वाजता निघणार होतो. आता बरोबर 6:15 वाजता निघालोय. शेरू बिस्कुट खायला आला होता. हे बघा, हे ते हॉटेल आहे. होम शाळेचं गोकुळ आहे. 2 तास लागेल असं म्हणतायत. तर बघूया काय होतंय. लोकांना इथे जबरदस्तीचं लाईनीत उभं करतात आणि लॉक मारून घेतात गेटला. आता ओटी पावन होईल. हा आहे पाटीलवाडा आणि हा पाटलांचा बैलगाडा. नमस्ते. आम्ही आता निघालो उद्या अक्कलकोट स्वामींचं दर्शन घ्यायला. माझं कुटुंब बरोबर आहे. माझी लेक, त्याचबरोबर बिट्टू पण आहे. मा आहे महत्त्वाचा विषय. आणि दुर्गा. आता दुर्गा काय करते बघा. ड्रेस पॅकिंग चालू आहे. मा पण तिकडनं बॅग घेऊन गेले. आता बघूया कोणाकोणाचं कसं कसं चॉईस आहे, कसं कसं पॅकिंग आहे. उद्या सकाळी लिटरली आम्ही 6 वाजायच्या आत निघणार आहे इथं. अच्छा. अगोदरची जी तयारी असते ना, जसं ब्लॉग बनवतात त्याप्रमाणे आता उद्या निघायचं आहे. तशा बॅगा भरतोय आपण. त्याच्यामुळं तयारी होणार. ओके. अजून बिट्टू यायचं आहे. हा बघ आलाच. मंदिरात जायचंय की कसं काय? नाही, थांबायचं थोडं आणि फ्रेश होऊन मंदिरात जायचं. आपण रूम घ्यायचा. अच्छा. कपडे तसे घ्यायला. हां घे ना त्या पद्धतीने 2-3. ओके. पण सकाळी 6 वाजता निघायचं आहे. ठीक आहे, समज गया. ओके. दुर्गा तुझं आटपलं. चॉईस ऑफ युअर्स. ओके. ब्ल्यू, पिंक अँड अदर वन कुठलं आहे? हां नक्की नक्की नक्की. पण त्याच्यासोबत अजून एक घेतेस बघ काय ते. ओके ओके ओके. उद्याची तयारी चालू आहे. बेड बनवतोय आपण. एका मागे बोललेलो एका व्हिडिओमध्ये, पण तेव्हा आपण बनवला नव्हता पावसामुळे आणि आपल्याकडे ब्रॅकेट पण नव्हता. तो आता लावलेला आहे आणि हा आपला बेड तयार आहे. 3 जण बसून 2 जण झोपू शकतात. आणि उद्या आपण चाललोय अक्कलकोट, तुळजापूर देवदर्शनासाठी. काढायला एक 5 ते 10 मिनटं, लावायला एक 5 ते 10 मिनटं. बेड तयार. ते आपण एक एक्स्ट्रा कस्टम लाईट बसवली आहे, एक नाईट लॅम्प म्हणून. 2 कलर आहेत, ब्ल्यू आणि व्हाईट. बटन डायरेक्ट तिथेच आहे. ही व्हाईट आणि ती ब्ल्यू. सुप्रभात. गुड मॉर्निंग. सत श्री अकाल. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. आता निघालो आहे. रात्रीपासून तयारी चालू होती. आम्ही 6 वाजता निघणार होतो अक्कलकोटला जायला. आता बरोबर 6:15 वाजता निघालो आहे. बहादूरचे गोविंद पास होतो. हां आपल्या घरातला एक दिन स्टँडर्ड. आपल्या घरात काय साईडने तेच चालतं. आणि निघताना वडापाव खाताना आमची आईची लेक बहादूर शेखच्या पुलावरून आत्ता आम्ही पास होतोय. सोबत आहे माझी आई आहे. पुढे गोरक्षा गाडी चालवतोय आणि आम्ही आराम करतोय.
आपल्या चिपळूणकडून पाटणकडे जाताना आपला कुंभारली घाट लागतो. घाटाच्या सुरुवातीलाच घाट चढत असताना आपण या सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघू शकताय. अतिशय मनमोहक दृश्य. तसं म्हटलं तर इतर प्रवासासाठी पर्यटनासाठी आपण ज्या वेळेला लांब जातो किंवा इतर राज्यातनं जातो त्यावेळेला आपल्याला त्याचा हेवा वाटतो. परंतु हे दृश्य जर बघितलं तर तुम्हालाही आपल्या महाराष्ट्राचा आपल्या कोकणाचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही. बघू शकताय आपण वहाळाच्या पाण्याचा आवाज पण खळखळ खळखळ येतो. तर हे आहे आपलं कोकण. मस्त गार वारा चालू आहे. जरा थांबलेलो आहे आम्ही थोडं. आजूबाजूला सौंदर्य पण खूप सुंदर दिसतंय. हा 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 एकदम मस्त मस्त आहे ना. आपण पाटणच्या अलीकडे आतल्या रस्त्याला आपण थांबलोय. पवनचक्क्या पण बघू शकताय. चला ए दरवाजा लावून घे, गाडी येते. तर आम्ही जवळपास कराड विटा रोडवरती श्री दत्त पेट्रोलियमजवळ थांबलो आहे. मध्ये रस्ता खराब असल्यामुळे भरपूर वेळ गेला. रस्ता बाद होता. आता मात्र रस्ता पुढे सिमेंटचा आहे. जरा पंपावरती 5 मिनिटाची विश्रांती केली आणि आता निघतोय अक्कलकोटकडे. हा रोड आहे कराड विटा रोड. अतिशय चांगला सिमेंट रोड आहे. मला वाटतं इथे आपला वेळ थोडासा वाचेल, थोडासा कवर होईल. वारा पण छान आहे. एकदम मंद मंद गार सुटलेला आहे. शेरू बिस्कुट खायला आला होता. जवळपास 5-5.5 तास झालेत. 5 तास झालेत चिपळूणवरून निघून वालोकर रेल्वे स्टेशनजवळ. आणि आत्ता ह्या NH 166 हायवेवरती सांगोलाच्या अलीकडे 30 किलोमीटरवरती थोडं नाश्ता आणि स्नॅक्ससाठी थांबलो आहे. हॉटेलचं नाव आहे बघा शनी गणेश. आणि इथून सोलापूर, झापाची वाडी, केदनवाडी असा बोर्ड लागला हायवेचा. अजूनही आपल्याला पुढे 1-1.5-2 तास जायचे आहेत अक्कलकोटला पोहोचेपर्यंत. तोपर्यंत जरा पोटपूजा करूया. आज गुरुवार पण आहे. सगळीच उतरलो आहे गाडीच्या खाली. आमच्या मातोश्री पण पुढे निघालेत. दुर्गा वाघाला पाणी पाजते आहेस? हा खाल्ला काय? इथे सगळे असे बाहेर मोठे मोठे प्राणी लावलेत आर्टिफिशियल. वाघ बघितलात, हे सांबर बघताय आणि हे 2 छोटे हत्ती. आणि तिथे एक बघा पुढे प्रीमियर 118 पद्मिनी. खूप जुनी आहे गाडी ती. त्यावेळेला मंत्री लोक वापरत होते ती गाडी. आपण बघताय 99 MH13F 99 62. एक आठवण जुनी VIP गाडी. आणि हा आहे हॉटेलचा एंट्रन्स. चला तर हॉटेलमध्ये जाऊया. इथली फूड क्वालिटी चव कशी आहे ती जरा टेस्ट करूया. तर हा आहे डायनिंग हॉल हॉटेल शनी गणेशचा. अगदी नीटनेटका, सुटसुटीत, स्वच्छ. आता आम्ही आमची पूर्ण फॅमिली इथे नाश्ता त्याचबरोबर जेवण असेल तर चांगल्या पद्धतीचं जेवण करायचं ठरवलं आहे. दुर्गा काय खायचं आहे? जेवायचं का? जेवूनच घेऊया. हां ठीक आहे. बिट्टूचा आमच्या गोरक्षचा उपवास आहे. बघूया ठरवूया काय ते. मेनू कार्ड आहे.
190 किलोमीटरच्या आसपास आहे. 200 झालेत ना. 200च्या आसपास. 200 किलोमीटरवरती येऊन सांगोलाच्या अलीकडे 10-15 किलोमीटर आहे आपण. आणि आता आपण जेवायला आलो. काय ऑर्डर दिले सांगायचं आता. पनीर चिंगारी, हां, बटर नान, खिचडी, दाल खिचडी, रोटी रोटी आणि शेवभाजी. शेवची भाजी. बरं. रोटी सांगितले, कसली सांगितले? गहू वीट रोटी, वीट रोटी. गव्हाची. बघूया क्वालिटी काय आहे ती कळेल. नाहीतर हां, आवडलं नाही तर पैसे परत. हां, या हॉटेलची खासियत आहे. बाहेर बोर्ड होतं शनी गणेशमध्ये की आवडलं नाही तर पैसे परत. बघूया आता. आवडलं तरी सांगायचं, नाही आवडलं तरी सांगायचं. आवडलं तर आवडलं सांगायचं. गंमत करूया ना त्यांची. मी नाही ग, तू बोल ग. तर डाळ खिचडी आलेली आहे. सांगितला हा पटपट करते. कट. तडका बेडका मारून ये. काय हे दाल दाल हा आहे ना व्यवस्थित. नाव ठेवण्यासारखी नाही ना. तडका हवा होता. तडका हवा होता. ओके, आपण सजेस्ट करूया आता ना. हां, सांगायचं की डाळ खिचडीवरती तडका. जाताना सजेशन देऊन जा. चांगलं छान लागतं ना टेस्टी. ते तू खाशील? साऊथ इंडियन लोक कसे ते वर्ण मारतात ना तडका, तसा. पापड पण नाही आणणार. आत्ताच आपली ऑर्डर आली आहे बघा. शेअर करतात ते. ही काय शेवभाजी आहे ना. इकडे आईना सगळ्यात कमी द्या किंवा देऊ पण नका. नाही मला नको. मी अगोदरच हात ठेवला. तुझे मासे घातलं. एकच नाचते आहे. ही पाळले काय. हा द्या. चला करा सुरुवात. हरिओम म्हणानी. विचार मासे. तुला डाळ सांगू मग. हां, यातली टाका थोडी. कशी आहे चव. छान आहे. म्हणजे हॉटेलला नाव ठेवण्यासारखं काय नाही. दुर्गा, काय तुझं मत काय. दोन्ही बाजू. दोनपैकी कोणतीच डिश आवडली तुला. शेव. शेव. व्हेरी गुड. इकडची स्पेशालिटी आहे माहिती आहे का. शेवभाजी. नाशिकपासून इकडे इथपर्यंत. पिट्टू तुला काय. दाल खिचडी. मला दाल खिचडी. तुम्ही भात खाणार आहात. नाही, मी त्याच्यातलंच खातो ना मग. हा, मग एक अजून मागवूया आपण. ओके. तडका मारून मागवू. ओके ओके चलो. चला आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे आपलं. आणि हे आपलं बिल आहे 1050. 5 जणांमध्ये म्हणजे असं पर हेड एक 200-250 रुपयाच्या आसपास पण नाही पडलं आहे. म्हणजे पाहू शकता की किती रिजनेबल आहे. सो ऑन द वे जर तुम्ही सोलापूर साईडला वगैरे जात आहे तर शनी गणेश या हॉटेलला नक्कीच व्हिजिट करा. मस्त आहे. फूड क्वालिटी पण चांगली आहे. आणि तुम्ही रेट पण बघू शकता. तर दाल खिचडी आम्ही 2 मागवलेली. 150 रुपयाची एक आहे आणि टेस्टसुद्धा चांगली आहे. सो त्याप्रमाणे इथे येऊन जेवणाचा स्वाद घ्यायला काहीही अडचण नाही आहे. जेवून झाल्यावर तिथूनच पुढे असलेला अनुग्रह टोल नाका आपल्याला लागला आहे. आणि लक्षात आलं की वर्ष होऊन गेलं आपल्या गाडीला, ड्रायव्हरला. तर त्याची PUC काढणं गरजेचं होतं. म्हणून ना अचानक थांबलो ह्या PUC सेंटरला. आणि आता हे PUC काढून झालं की पुढे मार्गस्थ होऊ. वाराही मस्त गारगार आहे इकडे. त्याच्यामुळेच इथे येताना ना सगळ्या ज्या पवनचक्क्या दिसत होत्या त्या वाऱ्याचा फ्लो चांगला आहे इकडे. त्याच्यामुळं पवनचक्क्यांचं प्रमाण भरपूर आहे. आपण हा हायवे बघू शकता 166 NH 166. आणि हा PUC सेंटर. हे आपल्या अक्कलकोटला स्वामी मठांच्या बाहेर जी फेरीवाले आणि देवाचं साहित्य
पूजेचं साहित्य, मूर्ती जे विकतात त्यांची ही दुकानं, ही स्टॉल. इथे एक नाश्त्याचं दुकान पण दिसतंय, अन्नपूर्णा हॉटेल. आणि हे अन्नप्रसादाच्या विरुद्ध बाजूला आपलं मंदिर आहे वटवृक्ष स्वामी. आणि ही आतमध्ये जाणारी दर्शनासाठी गल्ली. आज गुरुवार आहे आणि संध्याकाळची वेळ आहे 6:30 वाजता आहे. आज ती गुरुवार असल्यामुळे प्रदक्षिणा पण असते 8 वाजता. बघूया त्या दर्शनाचा आपल्याला प्लीज स्वामी समोर. आहे प्रवेशद्वार मंदिराच्या आतला आणि CCTV वरती आपल्याला स्वामींची मूर्ती दिसते. आता आपण आतमध्ये जातोय या प्रवेशद्वाराकडून. नेहमी रांगा भरपूर असतात पण आज तेवढीशी रश नाही आहे, गर्दी पण नाही, त्याच्यामुळे आपण थेट चालूया. चला गोरक्षी साईड चला या. पाडूया ना. आपण बघू शकता, आपण मंदिराच्या बाहेर हा जो वरती पत्रा दिसतोय आणि इतर भिंतीचं सगळं काम चालू आहे रिनोव्हेशनचं हळूहळू. आणि हे चालू असताना थोडीशी गैरसोय होऊ शकते आपल्याला, पण त्याला गैरसोय नाही म्हणतात. भगवंताच्या पायाशी येताना जर एखाद्या ठिकाणी कष्ट होत आहे तर ते चांगल्यासाठीच असतात. त्याच्यामुळं पुढं पुन्हा एकदा ज्या वेळेला आपण इथं येऊ त्यावेळेला इथलं स्वरूप अजून बदललेलं असेल. आता हा बाहेर पडण्याचा मार्ग उपार. ही सगळी दुकानं थाटलेली आहेत. भाविक येतात, स्वामींची मूर्ती असेल, धागे असतील, दोरे असतील किंवा तस्वीर असेल, हे सगळं इथं मिळतं. फेटा असेल. आता थोडीफार शॉपिंग चालू आहे. स्वामींचं दर्शन झालंय आणि थोडीफार खरेदी म्हणजे कसं काय धागा किंवा प्रसादी द्यायला इतर लोकांना भेट म्हणून किंवा एक स्वामींची आठवण म्हणून. या दोघी आणि ती दोघं बघतायत काय ना काय, थोडंफार हातात पिशव्या वगैरे दिसत आहेत, म्हणजे काहीतरी घेतलंय. बघूया आता. कॅरी बॅग हवे दाल तडका. आता घ्या काय ते. साहेब बसा, बघा काय ते. सकाळी आपण 12-12:30ला जेवलो तिथे. त्याचं नाव होतं शनी गणेश. ते याला होतं, हायवेवरती होतं 166ला. आता आपण अक्कलकोटला आलोय, दर्शन पण झालंय आपलं. आणि आता आपण जेवायला आलोय. कुठल्या हॉटेलमध्ये आलोय? या आता आपण आलोय 4 पेटल्सला. हा मस्त आहे हॉटेल, एलिमेंट असं काहीतरी नाव आहे. हा. आणि आता आपण सांगितलंय एक पनीरची डिश सांगितले, पनीर कोल्हापुरी कढाई, आणि एक व्हेज हंडी बिर्याणी सांगितले, त्याच्यासोबत दाल तडका आणि आपल्या गहूच्या रोटीच ते सांगितलं. म्हणजे मैद्याच्या रोटी न घेता गव्हाच्या गव्हाचे. ओके. स्टार्टरला काय सांगितलंय? पापड, मसाला पापड. बरं. मेनू कार्ड कसा आहे इथला? आज आपण अक्कलकोटमध्ये आहोत. मेनू कार्ड मी एवढं बघितलं नाही. बरं. आपला
स्टार्टर आलेला आहे. हा मसाला पापड मसाला घ्या, तुम्ही घ्या. इस्माईल, हा पुन्हा एकदा इस्माईल. तर आता मस्तपैकी आपलं जेवण झालेलं आहे. आपण आलेलो 4 पेटल्स अक्कलकोटला. एक्झिक्युटिव्ह हॉटेल आहे, लॉजिंग पण आहे त्यांचं, बघू शकता तुम्ही. तर आपण मागवलेलं मेनू आपण तुम्हाला सांगितलं आहे. जेवणाची क्वालिटी ओव्हरऑल चांगली होती, गुड होती, एक्सलेंट नाही म्हणू शकत पण चांगली होती. आणि आता सगळं आवरून दर्शन झालं आहे स्वामींचं. तर जेवलोय आपण. आता आपण चाललोय आपल्या रूमवरती. तेव्हा आपल्याला जायचं आहे तुळजाभवानी तुळजापूरला मातेच्या दर्शनासाठी. तर सकाळी एक 7-8 वाजेपर्यंत आपण निघूयात आणि बाकी पुढचा प्रवास आपला चालू करूयात. चलो, गुड नाईट. हा तुळजापूरचा घाट चालू झाला. आता आपण चाललोय तुळजापूरकडे. सोलापुरातून सकाळी 8:30ला निघालो होतो. पाऊण तासाभरात आम्ही तुळजापूरचा आता घाट चढतोय. आई भवानीचं दर्शन घ्यायला निघालोय. आमची कुलस्वामिनी आहे ती. बऱ्याच वर्षांनी, मला वाटतं 2 वर्षांनी आम्ही येतोय. मध्ये 1 वर्षाचा गॅप पडलाय. तर आहे मंदिराचा परिसर आणि तुळजाभवानीला जायला मंदिरात आतमध्ये महाद्वार. हे राजे शहाजी महाराजांच्या नावाने महाद्वार केलेलं आहे. आणि आजूबाजूला ही मार्केट परिसर बाहेरचं भाविकांच्या सोयीसाठी ओट्या असतील किंवा बाकी इतर धागे, गंडे आणि पूजेचं साहित्य. इथे या बांगड्यावाल्या कासारबाई या पण आपण बघू शकतो. बघा, हे सगळी येणारी मंडळी जी आहे ही आपल्या कुलस्वामिनीला दर्शनासाठी येणारी मंडळी आहे. आपली मा गेली कुठे? तुलाच बघतो. अरे लगेच गायब होतात. तर हा परिसर आहे कंटिन्यू, आपण बघू शकता. चला पुढे वा, जाऊ दे ना. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या मधून आतमध्ये आलो की हा परिसर आहे. खाली तीर्थ आहे, तलाव तीर्थ. तिथे थोडंसं शुचिर्भूत व्हायचं आणि मग पुढे जायचं. वर आहे ते कल्लोळ तीर्थ आणि हे इथे जे आहे ते हे गोमुख तीर्थ. इथे हातपाय धुवून पुढे भवानी मातेच्या प्रवेशद्वाराकडे म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराकडे जाता येतं. आणि हे जे मुख्य प्रवेशद्वार आहे, मुख्य त्याला सरदार निंबाळकर प्रवेशद्वार असं नाव देण्यात आलं. मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आल्याच्या नंतर एक मंदिर लागतंय आपल्याला. आपण गोपूर बघू शकताय. हे जे गोपूर आहे ते होम होतं, जे आपल्या धर्मामध्ये होम हवन या होमशाळेचं गोपूर आहे. आता ज्या ठिकाणी आपण लाईनीतून आतमध्ये आलो ते धर्मदर्शनाची लाईन आहे. म्हणजे सगळ्या लोकांना, म्हणजे पास असो नसो अशा लोकांच्या दर्शनासाठी ही लाईन आहे. तिथे विचारल्याच्या नंतर सुरक्षा रक्षकांना 2 तास लागेल असं म्हणतायत. तर बघूया. हे आपण बघू शकतायत. ही धर्मदर्शनासाठी जी लाईन लागते ही अशी असते. धर्मदर्शनाची ही लाईन आहे आणि या लाईनीत खाली प्रवेशद्वार आहे ग्राउंड फ्लोअरला. आणि तिथून वर एक 4 माळे आपण चढून आलो की पुन्हा खालच्या बाजूला दर्शनासाठी जाण्यासाठी पुन्हा उतरावं लागतं. हे करत असताना तशी आज बघितलं तर फार मोठी गर्दी नव्हती इथं. आपण जर बघू शकाल इथे हे जे कंपार्टमेंट लाईनीचे
हा दुसरा माळ आहे. आम्ही वरती 4थ्या मजल्यावरती जाऊन पुन्हा खाली आलो, परंतु इथं त्या प्रमाणात गर्दी नाही. तरीसुद्धा इथले जे व्यवस्थापक आहेत, प्रशासन व्यवस्थापक, यांचं या गोष्टीकडे फार दुर्लक्ष असतं आहे. काय होतं आहे, लोकांना इथे जबरदस्तीचं लाईनीत उभं करतात आणि लॉक मारून घेतात गेटला, आणि थोड्या वेळाने ज्या वेळेला गर्दी जमते त्यावेळेला खोलतात आणि सुरुवातीला गेटवरतीच सांगतात की 2 तास लागतील, तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर 15 मिनटात घेऊन देतो. तर हा सगळा स्कॅम आहे. इथं बाहेर पडल्याच्या नंतर तिथे जे पूजा सांगणारे किंवा बाकी पुजारी असतील, व्यवस्थापनातली लोकं असतील, ही लोकं विचारत असतात धोतरवाले खाली की डायरेक्ट दर्शन घ्यायचं आहे काय, 15 मिनटात दर्शन करतो, 500 द्या, 700 द्या, 1000 द्या, माणशी द्या. हा संपूर्ण स्कॅम आहे इथला. त्याच्यामध्ये काय होतं आहे, सर्वसामान्य भाविकाला खूप त्रास होतो आणि ही पद्धत गेल्या वर्षानुवर्ष यांची चालली आहे, पण कुठंही इथल्या व्यवस्थापनाचा त्याच्यावरती अंकुश नाही. त्या गोष्टी त्यांना माहीत असणार. ग्राउंड फ्लोअरला दर्शनासाठी झालेली गर्दी आपण बघू शकता. पहिला मजला, आपण 4थ्या मजल्यापर्यंत गेलो आणि तिथून पुन्हा खाली आलो आहे. आता बघूया ह्या मजल्यावरून आपण कुठे जातोय. आता ओटी पावन होईल. हा मुख्य मंदिरात जाण्याचा मार्ग आपण बघू शकतो. आता इथे 5 मिनिटात दर्शन होईल. आपण बघू शकता आता बाहेर आले होते, मंदिराचं दर्शन झालंय आपल्या देवीचं, तुळजाभवानीचं, आणि बाहेरच्या परिसरामध्ये यमाई देवी दिसते आपल्याला, नरसिंह मंदिर दिसतं, आणि हा समोर जो प्रवेशद्वार आहे छत्रपती शिवाजी प्रवेशद्वार म्हणजे महाराजांच्या नावाने हा प्रवेशद्वार आहे, आणि हे मंदिर आहे आपलं तुळजाईचं. अशा पद्धतीने इथलं दर्शन आमचं एक चांगल्या पद्धतीने 2-2.25 तासामध्ये पूर्ण झालं आहे. ते आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर, नंदीबुवा महाराज अनुष्ठान करण्याची ओवरी म्हणजे ओटी थोडक्यात. त्याचबरोबर इथे पुढं मल्हारी मार्तंड, एळकोट जय मल्हार, आपण मार्तंड बघू शकताय मल्हारीला, त्याचं मंदिर आहे हे. तसं लाईनीत जवळपास आपली जी देवदेवता आहेत, कुलस्वामी यांची मंदिरं आपल्याला इथं दिसत आहेत. आपण इथे एक साईडला बघू शकता दत्त मंदिर आहे, शिवपार्वतीचं पण फोटो तिथे लावले आहे, आणि इथे एक पाळणं बघू शकता. हे पडद्या भरलेले आहेत. मला वाटतं काही मनोकामना जर असतील तर इथे पूर्ण होत असतील. ज्या पद्धतीने पाळणे टांगले आहे आपण बघू शकता. आपण इथं बघू शकता श्री देवीजीची गोंधळ पूजा घालण्याचं ठिकाण, आणि हा गोंधळी बसलाय जो वाजवतोय. सावकाश आहे, काय गडबड नाही. ते आता नाही करणार, गाडीतलं पेटून देणार. पाणी आणू का? आणतो लगेच. इथे आपण बघू शकता, मगाशी जे दाखवलं ना तुम्हाला गोमुख तीर्थ, त्याच्या खालच्या बाजूला दत्त मंदिर आहे. तर दत्त मंदिर जे लिहिलं आहे तिथे ती वास्तू सोडून आजूबाजूला काम चालू आहे बघा, रिनोव्हेशन. आणि समोर आहे सरदार निंबाळकर प्रवेशद्वार. तर परिसर अशा पद्धतीचं आहे. आता जवळपास आमचं दर्शन पूर्ण झालं आहे, मगाशीच सांगितलं. आता मग इथून आता थोडंसं पोटपूजा करायची आणि परतीच्या प्रवासाला निघायचं. चला, तुळजाभवानी माते की जय. समोर आहे मुख्य प्रवेशद्वार, राजे शहाजी महाद्वार. तर या बाजूला डाव्या बाजूला जर बघाल तर राजमाता जिजाऊ महाद्वार, आणि मध्ये धार्मिक संग्रहालय. हे बाहेर पडताना हे दोन्ही प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचं द्वार हे आपल्याला दिसतं.
बघू किती भरल्यात? 6. ते 9 भरतात ना. मेरे हात में 9 चुडिया. सार्वजनिक गणपती आहे तिथे समोर DJ लागला आहे. त्याचा साऊंड इफेक्ट आपण बघू शकताय. थोडासा कानाला काय सांगशील? नमस्कार मंडळी. कासेगाव रणसम्राट कबड्डी संघ तुळजापूर आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं आम्ही एक 5 मिनिटात आमचा लाईव्ह शो चालू करतोय. धन्यवाद. बरं गोरक्ष, आपण काल निघालो होतो दर्शनासाठी. अक्कलकोटला अगोदर गेलो आहे, तिथे काल राहिलो आहे. बरोबर. त्यानंतर सकाळी 8 वाजता अक्कलकोटवरून आपण निघून इथे आपल्या कुलस्वामिनीला म्हणजे आई तुळजाभवानीला तुळजापूरला आलो आहे. बरोबर. आपलं दर्शनही झालं आहे. तर काय सांगशील, दर्शन कसं झालं आपलं? दर्शन आता काल आपण अक्कलकोटला स्वामींच्या मंदिरात पोहोचलो जवळपास संध्याकाळी 6:30 वाजता आपण गेलो तिथे. त्याच्यानंतर आपल्याला पालखीसाठी थांबायचं होतं स्वामींच्या, जी 8 वाजता जाते. तर पालखी आपल्याला भेटली नाही, कारण जी आरती होते तिथे तर ती 2 तासाची आरती होती. काल गुरुवार होता, त्या म्हणून एक 2 तासाची आरती होती. त्याच्यानंतर पालखी निघणार होती, म्हणून मला तेवढं बसायला वगैरे काही कारणांमुळे आपल्याला ते शक्य झालं नाही. तर मग आपण स्वामींचं दर्शन घेऊन आपण तिथून निघालो. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून रूमवरती राहिलो. त्यानंतर आज सकाळी आपल्याला 8 वाजता निघायचं होतं अक्कलकोटमधून जिथे राहिलेलो तिथून. आणि आता आपण आहे तुळजापूरला. तर आपण 8 वाजता निघून नाश्ता वगैरे करून तिथून निघालो. त्याच्यानंतर जवळपास एक 2 तासाचा आपण प्रवास केला. तिथून तुळजापूरला आलो. मातेचं आता दर्शन झालेलं आहे आपलं. तर दर्शन घेण्यासाठी दोन प्रकारच्या लाईन असतात. एक आपली जनरल जिथून आपण नॉर्मल लोक जिथून जातात ते, आणि एक VIP पास काढून जायला लागतं. तर नॉर्मलचं दर्शन आपल्याला घ्यायचं असेल तर 2 तास कशाही आपल्या लाईनीमध्ये जातात. तिथून जर तुम्हाला थोडंफार घाई असेल किंवा पटापट दर्शन करायचं असेल, एक अर्ध्या तास आपण पकडून चालू तर ती VIP तिकीट काढून थोडंफार जे गुरुजी असतात, पंडित असतात, त्यांच्या थ्रू आपलं ते होऊन जाईल. आणि आता आपण दर्शन वगैरे सगळं करून आता आपण आपल्या मार्गेस निघालो आहे. थोडंफार खाऊया, वाटेत जेवण करूयात आणि पुढे प्रवासाला निघूयात. त्याचप्रमाणे आपण तुम्हाला थोडंफार देवाचे ठिकाण थोडंफार असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जेवायला थांबलो थोडंसं. हॉटेलचं नाव आहे श्रीमान पाटील वाडा, चौ तुळजापूरच्या परंपरेची. बघूया आता, जाऊया आतमध्ये काय पद्धतीचं जेवण मिळतं आहे. निश्चित महाराष्ट्रीयन पद्धतीची असणार आहे, पण थोडं तेज तर्रार पाटलासारखं. हां बरोबर आहे, दुर्गा सांगते पाटलाचा बैलगाडा. इथे बैल आहेत आणि हा बैलगाडा हा आहे पाटीलवाडा आणि हा पाटलांचा बैलगाडा. आत आल्याच्या नंतर पाटीलवाड्याचं आतलं व्यवस्थापन, बैठक व्यवस्था ही अशा पद्धतीची आहे. इकडे हॉल आहे, डायनिंग हॉल, आणि त्या बाजूला लोक बसले. इथे गणपतीची एक मूर्ती दिसते आपल्याला, देवळीमध्ये बसवतात तशी. छान आहे. हा घे, बसायला चालेल. आलो मी. त्यांचा कारंजा, जे चौसोफी घर जसं असतं, मध्ये जागा मोकळी असते. थोडक्यात वाडा पाटलांचा. इथे मातेचं
एक मूर्ती छानशी लावलेली आहे, आपण बघू शकता. आणि इथं बैठक व्यवस्था आहे, हे बघा, खूप छान. बघूया आता पुढचं डिशेसची चव घेऊया आणि मग रिव्ह्यू देऊया. ओके, चला जेवायला. हा इथे काउंटर बघू शकता आणि काउंटरच्या बाजूने छान छान फ्रेम लावले, म्हणजे जी देवस्थानं आपल्या महाराष्ट्रात आहेत त्याची आणि तुळजापूरच्या भवानी मातेची काही मंदिरातली जी चित्र आहे तिथे काही मूर्त्या लावल्या, देवळी संस्कृती. आणि हा बाहेरच्या बाजूला वॉश बेसिन आहे. काय बघतो आणि हसतो रे तो मला. तुला नाही हसतो मी, स्पेशल डाएट आहे. हा माचा आपल्या. आता मा आणि ब्रेड काढून घेतले की आपण घेऊया, जोपर्यंत ब्रेड जेवण येत कांदा. नाही ना ते कांदा ब्रेड खाऊया. हे बघा आमच्या सगळ्यांच्या डिश खाली आहेत, अजून ऑर्डर नाही आले. हां सध्या कांदावरतीच मारा आहे. हां मा आणि ब्रेडचा पॅकेट फोल्ड आहे. हां ओपनिंग झाले, चांगला आहे का? हा बघा आत्ताच आला आहे. हा प्लेन ताक आहे. कशी आहे टेस्ट? आणि मा तिकडे ब्रेड टेस्ट करते आणि इकडे मसाला छास कसा आहे? आहे काय, बरं आहे काय? गोड आहे. ओके तारीख बघतो. हे काय काजू आहे ना? टाका. आता जवळपास वाढलं आहे जेवण. काजूची एक डिश आहे, काजू मसाला, एक दाल तडका. हो त्याच्यातली मिरची पण माझ्याच वाट्याला आहे. आणि गोरक्ष आता ओम नमः स्वाहा गोड बटर आहे छान. आणि सुरुवात करतोय. लिंबू स्वाहा. हे बघ लिंबू. चला सगळ्यांची हातातोंडाची मारामारी चालू झालेली आहे. ओके ओके दुर्गा बादली देते, आंघोळ करायची आहे डाळीनी. मग भाजी चांगली आहे का? तर जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.